नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. आम्ही सुद्धा तात्पुरते बरे आहोत आणि कसं तरी काढतोय जीवन. ठीक आहे, कारण म्हणतात ना, रडत बसायचं नाही. जे ते असेल ते जगत राहायचं आणि जे काही आपल्या समोर येईल ते सहन करायचं आणि मार्ग शोधत जायचं. जिथे सापडेल तिथे सापडेल. कुणी का बोले ना, कुणी काय बोले ना, आपला आनंद असतो. काही जणांना नाही बघवत, काही जणांना बघवतो. जे आपल्या बाजूने आहेत, आपल्या चांगल्याचा विचार करतात, त्यांना आपला आनंद बघवतो. तर सगळं जाऊ द्या. काल रात्रीपासून खूप छान वारा सुटलाय की नाही गार, मस्त अशी झोप लागली असेल आज सगळ्यांना, कारण किती गरम होत होतं. हो, सकाळी पाऊस पडलाय, बरोबर आहे. डोंबिवली, टिटवाळा ह्या साईडला सकाळी पाऊस पडलाय, न्यूजमध्ये ऐकलं आणि स्टेटससुद्धा पडलेले लोकांचे पाहिले. सो बरं वाटलं, चला फायनली पाऊस सुरू झाला. लोक किती वाट बघत होते आणि साक्षरशः महिला खूप जास्त वाट बघत होत्या, कारण किचनमध्ये उभे राहून राहून आपल्याला एवढा त्रास सहन करावा लागत होता ना. हो, चला हा कुर्ता बघा, छान आहे की नाही. हा मिशोवरून मागवलेला आहे, खूप सुंदर आहे. तुम्हाला हवा असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, ती तुम्ही चेक करू शकता. ओके, तर जाऊ द्या. शाळेतून येता मस्त अशी मटकी आणलेली आहे, म्हणजे चिमूला घेऊन येता तिच्या पसंतीनेच आणलेली आहे. सकाळसाठी ठेवली, अर्धी आता केलेली आहे. आणि आम्ही येताना सुद्धा भिजलोय बरं. एवढा काय मोठा पाऊस नव्हता, छोटा मोठा पाऊस होता. सो आम्ही त्यात पटकन आलो आणि चिमूची धांदल उडालीच होती. मम्मा पटकन चल, आपल्याकडे छत्रीने रेनकोटने. म्हटलं गप्प बस, मी सगळं घेऊन आलेली आहे, सो नो टेन्शन. तरीसुद्धा आम्ही मुद्दामच पपळत आलो, कारण कसं आहे, तिला इन्फेक्शन होण्याची भीती असते, म्हणून आम्ही पटकन आलो. पाऊस हा पहिलाच आहे आणि थोडासा होऊ दे ना अजून 2-3 दिवस, मग भिजायला काय थोडासा हरकत नाही. अशी तशी पण मुलं थोडीफार भिजतात शाळेत जाताना. ओके, आणि अजून एक गोष्ट, कसं असतं, आता मी खूप अनुभव घेतला आहे म्हणून सांगते. आपण आनंदी असतो ना, तेव्हा त्यात 70% लोकांना आवडत नाही आणि 30% लोकांना आवडतं. कारण ह्या जगामध्ये आपल्याला पसंत करणारी लोक या कोणालाही पसंत करणारी लोक हे कमीच असतात. म्हणजे दुसऱ्याला कोणीही पसंत करत नाही, फक्त स्वतःलाच पसंत करतात. आणि जे दुसरे लोक आपल्याला पसंत करतात ते खूप कमी असतात. म्हणून थोडं टेन्शन घ्यायचं नसतं, पण तरीसुद्धा टेन्शन येतं आणि चिडचिड होते. का आपण कधी कधी आनंदी असतो, मग आपण त्या फुटेज वगैरे टाकतो. या आता कसं सवय असतं आपल्याला काही गोष्टी कॅप्चर करण्याची. मला सवय लागलेली आहे, कारण आमच्या लाईफमध्ये एवढे सगळे इन्सिडेंट झालेले आहेत की त्यामुळे आपल्या काही गोड आठवणी ह्या सगळ्या सेव्ह राहाव्यात, म्हणून मी खूप जास्त प्रयत्न करत असते. कारण आयुष्य हे एकदाच आहे, 10 वेळा का आयुष्य आपल्याला मिळत नाही. सो त्यासाठी माझा नेहमी प्रयत्न असतो. कधी कधी माझा प्रयत्न हा पैशासाठी नसतो, ते स्वतःच्या आठवणी जमा करणं हे माझं जास्त असतं. ते काही जणांना आवडत नाही. माझ्या खूप साऱ्या फिलिंग्स गोष्टी वगैरे शेअर करते, ते सुद्धा खूप ठिकाणी टोचतं. चिमूच्याही खूप गोष्टी मी शेअर करते, ते सुद्धा काही लोकांना आवडत नाही, कारण सगळ्यांना त्या गोष्टी समजतात. तर ठीक आहे, काही नाही, इट्स ओके. पण चिमूच्या आमच्या बाबतीत आम्ही सगळ्या मस्त हँडल करतो आणि कोणाला काय वाटो न वाटो, आम्ही एकदम बेस्ट आहोत, खुशीत आहोत, मजेत आहोत. भले प्रॉब्लेम्स आहेत, पण ते प्रॉब्लेम्स फेस करत करत का होईना आम्ही पुढे जातोय. चला आता भाकरी, भाकरी तुम्हाला काय सांगू, भाकरी सकाळी नाश्ता करता नवऱ्यासाठी बनवते. ते कामाला चाललेत, सकाळी कामावर काय खाणार, मग त्यासाठी भाकरी. आता एकच भाकरीचे पीठ आहे, म्हटलं पटकन त्यांना बनवून देते. चपात्या का सकाळच्या आहे, सो आम्ही भागवून घेऊ. ओके की नाही. आणि सकाळी काय त्यांना बाहेरचं वगैरे जमणार नाही, आणि बाहेरचं मोस्टली ते खात नाही, कारण त्यांना आवडत नाही, आणि प्लस ते त्यांना जमतच नाही, कारण पोट दुखतं. बरोबर आहे की नाही. कोणाला आवडणार आहे, तेच तेल वापरलेलं असतं आणि ते कसं काय, इकडे घाम तिकडे घाम, असं तसं सगळं बनवलेलं. ठीक आहे, कधीतरी पर्याय नसतो म्हणून खाऊ शकतो आपण, पण नेहमीच खाणं नो 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 नो, अजिबात नाही खाऊ शकत. आणि अजून सगळ्यांना एक सांगायचं आहे, मला तर सगळेच म्हणतात, पण मी त्या गोष्टी निग्लेक्ट करते आणि सोडून देते तो विषय. पण कसं असतं ना, एखादा जर आजार आपल्याला असेल या कुठल्या दुसऱ्या व्यक्तीला असेल या कोणालाही असेल, तर माझं एकच सगळ्यांना म्हणणं आहे, मान्य आहे आपल्याला सगळेजण आपल्याला डायव्हर्ट करतात, आपलं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न करतात, की तुम्ही औषधं गोळ्या वगैरे काहीही न करता फक्त जादूटोणा आणि हे ते आणि फक्त जप तप करा असं सगळे सांगत असतात. पण माझं एक म्हणणं आहे, तुम्ही जे जप तप करता ना, ते ठीक आहे, करा. ते तुमच्या समाधानाकरता, तुमची पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्याकरता त्या गोष्टी असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं, औषधं, मेडिसिन्स, ट्रीटमेंट ह्या कधीही सोडू नका. शहाणपण त्यातच आहे, आणि आम्हीही तेच करतो. आम्हाला खूप जण डायव्हर्ट करतात, खूप म्हणजे खूप, की तुम्ही इकडे जा तिकडे जा, हे करा ते करा. ठीक आहे, ते सुद्धा करतो, पण त्यासोबतच आम्ही कधीही ट्रीटमेंट सोडली नाही. कारण जर ती सोडली ना, तर समजा तुमचं 99% तुम्ही फेल झालात. हे खरंच चुकीचं आहे, कारण तुमचं जर वाईट झालं आहे तुमच्या लाईफमध्ये, काही गोष्टी अचानक घडल्या या खूप भयंकर घडल्या, तर त्या सावरण्यासाठी ना, जी बोलणारे लोक आहेत ना, तुम्ही इकडे जा तिकडे जा, हे करा, ती येणार नाहीत. तुम्हालाच
ते प्रॉब्लेम्स फेस करायचे आहेत. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं दुसरी बाजूसुद्धा सेफ ठेवा आणि 99% तुम्ही औषधं मेडिसिन खरंच चालू ठेवा. 1-2% तुम्ही जप तप करू शकता, पॉझिटिव्हिटी म्हणजे ठेवू शकता लाईफमध्ये. कारण खरं तेच आहे. सगळ्यात जास्त लोकं ना अंधश्रद्धेवर खूप भर पाडतात आणि ते चुकीचं आहे. त्याच्यामध्ये एखादा जीवसुद्धा जातो. बरोबर की नाही? तुम्हाला पटलं असेल तर सांगा बरं नक्की कमेंटमध्ये.